भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली देखील हेच म्हणतात की तू भक्ती मार्गाने जा रे अर्जुना, माझे सतत नामस्मरण कर, माझी आठवण ठेव, माझी स्मरण ठेव, एवढेच करायचे आहे तुला. मग तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे नक्कीच करू शकशील. आणि जे कर्म सर्वोत्तम प्रकारे होते त्याचे कर्मफळ देखील सर्वोत्तमच असते रे अर्जुना. पण त्यासाठी लागतो तो निश्चय, आणि निश्चयासाठी लागते ती स्थिर बुद्धी, आणि स्थिर बुद्धीचे परिवर्तन सद्बुद्धीमध्ये झाल्यानंतर या विश्वातील कोणते काम कशा प्रकारे शक्य होते हे त्या मनुष्याला, स्थिर बुद्धी सद्बुद्धीच्या मनुष्याला देखील कधी कळत नसते. ज्याप्रमाणे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती ही श्रवण भक्ती आहे. श्रवण करणे म्हणजे फक्त कानाने ऐकणे नाही, तर सर्वांगाचे कान करून ऐकणे म्हणजे श्रवण आहे. आपल्याला एखादा मनुष्य पोट तिडकीनं जर काही सांगत असेल, आपल्या फायद्याचे असेल, तर ते सर्वांगाचे कान करून ऐकणे म्हणजे श्रवण करणे आहे. नवविधा भक्तीची पहिली भक्ती ही श्रवण भक्ती आहे. त्याचप्रमाणे सद्बुद्धी सदाचारी मनुष्याचे पहिले लक्षण म्हणजे तो मनुष्य अंतर्बाह्य शांत झाला आहे की नाही हे आहे. जो मनुष्य सदाचारी सद्बुद्धी स्थिर बुद्धियुक्त असतो त्या मनुष्याचे पहिले लक्षण, मुख्य लक्षण म्हणजे तो मनुष्य अंतर्बाह्य शांत झालेला असतो. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अंतर्बाह्य शांत झालेला मनुष्य म्हणजे जणू काही एक संतच आहे. आणि सदाचारी मनुष्य, सद्बुद्धियुक्त मनुष्य, स्थिर बुद्धियुक्त मनुष्य जो शांत होतो तो संताने सांगितलेल्या मार्गावरच तर मार्गक्रमण करत असतो ना. पहिले लक्षण स्थिर बुद्धीचे म्हणजे शांती, अंतर्बाह्य शांती. दुसरे लक्षण क्षमाशीलपणा. जो मनुष्य सदाचारी सद्बुद्धियुक्त असतो तो मनुष्य इतरांना क्षमा देखील करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असा सदाचारी मनुष्य म्हणजे जणू काही पृथ्वीप्रमाणे असतो असे माऊली म्हणतात. ज्याप्रमाणे पृथ्वी प्रत्येक प्राण्याची, सजीवाची, निर्जीवाची दोन्ही हाताने स्वीकार करत असते. प्रत्येक सजीव निर्जीव या पृथ्वीवर बरेचदा चुकीच्या गोष्टी करतो. मलमूत्र विसर्जन देखील याच पृथ्वीवर करतो. पण ती पृथ्वी कधी म्हणत नाही की अरे बाबा तू माझ्यावर हे सगळं का करतोयस, असं तू करू नकोस. अशी ही पृथ्वी कधीही कोणाला आजपर्यंत म्हटलेली नाही. ज्याप्रमाणे पृथ्वी प्रत्येक सजीवाची, मनुष्याची कर्म स्वीकार करते, चुकीच्या कर्मांना देखील क्षमा करते, शांतपणे क्षमा करते. त्याचप्रमाणे सदाचारी आणि सद्बुद्धियुक्त मनुष्य सर्वप्रथम शांत होतो आणि नंतर हळूहळू ज्यांनी त्याला त्रास दिलेला आहे अशा प्रत्येकाला मनोमनी क्षमा करून टाकतो. पण जो क्षमा करत नाही, शांत राहत नाही, असा अशांत मनुष्य, त्याची अशांतीचे कारण म्हणजे त्याच्या मनामध्ये असणारा स्वार्थ. स्वार्थामुळे मनुष्य अशांत होतो. कारण स्वार्थ मनामध्ये द्वैत भावना निर्माण करते. द्वैत भावना म्हणजे काय, तर एकाच व्यक्तीबद्दल दोन प्रकारच्या भावना, चांगला भाव वाईट भाव.
एकाच परिस्थितीसाठी चांगला भाव, वाईट भाव म्हणजे द्वैत भाव. या द्वैत भावामुळे मनुष्याच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण होतो. स्वार्थामुळे अशांती, आणि ह्या अशांतीचे अजून दोन कारण आहेत. पहिले कारण म्हणजे भूतकाळाचा शोक, आणि दुसरे कारण म्हणजे भविष्य काळाची चिंता. वर्तमान काळात जगण्याची बुद्धीच नसते. आपल्या समोर ज्या चांगल्या गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत, पंचपक्वान्नाची थाळी आहे, ती पाहण्याची दृष्टीच अशा अशांत मनुष्याला नसते. भूतकाळात काय झाले, भविष्य काळात माझे काय होणार, याची चिंता करत बसतो असा अशांत मनुष्य. वर्तमान काळात तुझ्या समोर पंचपक्वान्नाची थाळी वाढून ठेवलेली आहे, हे जीवन आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण त्याकडे लक्ष न देता अशांतीमुळे, शोक आणि चिंतामध्ये हा मनुष्य त्याचे जीवन पूर्णपणे वाया घालवतो की काय, अशी लक्षणे अशा अशांत मनुष्याकडे असतात. कारण तो सदैव अशाश्वत गोष्टींच्या मागे लागलेला असतो. पैसा, संपत्ती, व्यक्ती, सोने, नाणे, घर दार, या सर्व अशाश्वत गोष्टींच्या मागे लागलेला असतो. हे सर्व करावे, पण अगोदर आंतरिक श्रीमंती जपावी. शांती, समाधान आणि आनंद जपल्यानंतर बाह्यांगाने आपल्याला काही मिळो न मिळो, कमी मिळो जास्त मिळो, जास्त भौतिक सुख मिळाले तर तो मनुष्य होरपळून जाणार नाही सुखामुळे, आणि कमी मिळाले तर दुःखी होणार नाही, कारण तो आंतरिक दृष्ट्या श्रीमंत आहे. पण ज्या मनुष्याची बुद्धी स्थिर झालेली असते, सद्बुद्धीच्या मार्गावर तो मनुष्य मार्गक्रमण करत असतो, त्याला हे संपूर्णपणे अनुभवाला येते की माझ्या आयुष्यात बाह्यांगाने होणाऱ्या सर्व गोष्टी ईश्वराधीन आहेत. माझ्या हातात फक्त कर्म करणे आहे, कर्माचे कर्मफळ मला माझा भगवंतच देणार आहे, हे संपूर्णपणे त्या मनुष्याला पटलेले असते. त्यामुळे तो सदाचाराची वाट कधीही सोडत नाही. अशा मनुष्याला सदाचार कधीही कठीण नसतो. अशा मनुष्याला कधीही पश्चातापाच्या महासागरामध्ये बुडावे लागत नाही. कारण सदाचार, सत्कर्म, सद्बुद्धी हाच त्याच्या जीवनाचा पाया असतो. परमार्थाचा तर पाया असतोच, पण त्याच्या प्रपंचाचा पाया ही सत्कर्म, सदाचार आणि सद्बुद्धी असते. असा मनुष्य प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करतो. असा सद्बुद्धीचा, स्थिर बुद्धीचा मनुष्य कधीही दुष्कर्मात अडकून पडत नाही. कारण तो स्वावलंबी जीवन जगतो. म्हणजे स्वावलंबी म्हणजे काय, तर सद्बुद्धीच्या, सदाचाराच्या आणि सत्कर्माच्या आधारे जीवन जगतो. एकदा एक सदाचारी मनुष्य घरामध्ये शांत, चिंतारहित, शोकरहित, आनंदी, समाधानी असलेला असा हा मनुष्य घरामध्ये बसूनच नामस्मरण करत होता. नामस्मरण अखंडपणे करत होता. काही काळाने आजूबाजूचे लोक आले त्याच्या दर्शनाला आणि त्याला साधू समजू लागले, कारण तो भगवंताचे नामस्मरण कधीही सोडायचा नाही. मग त्या माणसाचा शेजारी पाजारी लोकांना खूप त्रास होऊ लागला.
म्हणून त्या सदाचारी मनुष्याला शेतामध्ये एका झाडाखाली नेऊन ठेवले. तिथेही तो शांतपणे, चिंतारहितपणे, आनंदाने, समाधानाने भगवंताचे नामस्मरण करत होता. तर जे लोक त्याच्या घरी दर्शनाला गेले ते लोक त्या शेतामध्ये झाडाखाली देखील त्याच्या दर्शनाला जात होते. मग त्या शेताच्या शेतकऱ्यांनी त्याला उचलून डोंगरावर नेऊन ठेवले. तिथेही तो शांतपणे, चिंतारहितपणे, आनंदाने, समाधानाने भगवंताचे नामस्मरण निश्चयाने करत होता. त्या डोंगरावर देखील असंख्य लोक त्याच्या दर्शनाला गेले की हा भगवंताचे नामस्मरण एवढ्या निश्चयाने, अखंडपणे करत आहे, हा नक्कीच कुणीतरी साधू पुरुष, संत, योगी, ऋषी, मुनी असावा. म्हणून तिथे तर अजून जास्त गर्दी झाली. सदाचारी माणसाची अशी असते, बाह्यांगाने परिस्थिती कशीही बदलली, शेतामध्ये राहो, झाडाखाली राहो, घरात राहो, डोंगरावर राहो, कुठेही राहो, सदाचारी मनुष्य त्याचे सदाचार कधीही सोडत नाही. नामस्मरण, भगवंताचे नाम घेणे कधीही सोडत नाही. मग अशा मनुष्याला कशाची चिंता आणि कशाचा शोक? पण असा मनुष्य त्याच्या जीवनातील व्यवहाराचे कर्म, कौटुंबिक कर्म, व्यवहारिक कर्म देखील तेवढ्याच चोखपणे आणि निश्चयाने करत असतो. नामस्मरणाची, निश्चयाने केलेल्या नामस्मरणाची ही शक्ती आहे असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. कारण असा सदाचारी मनुष्य अकर्तुम भावाने त्याचा प्रपंच देखील करतो आणि परमार्थ देखील करतो. भगवंतावर संपूर्ण भार टाकतो, आपल्या गुरूंवर संपूर्ण भार टाकतो आणि म्हणतो की गुरुराया, हे भगवंता, तुम्हाला माझे जे करायचे ते करा, मी तुमचे नामस्मरण करणे कधी सोडणार नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अशा उत्कट भक्ताच्या मागे पुढे मी सतत राहतो रे अर्जुना. नवे नवे अशा उत्कट भक्ताच्या, दुर्मिळ भक्ताच्या हृदयातच मी अनेक युगापासून वास्तव्य करत आलेलो आहे रे अर्जुना. जो माझे नाम आवडीने, प्रेमाने, अखंडपणे, निरंतरपणे, निश्चयाने घेतो, स्थिर बुद्धीने घेतो, अशा भक्ताचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ही मी त्याची सेवा म्हणून देखील करतो रे अर्जुना. कारण अशा भक्ताचा विश्वास तुटू न देणे हेच तर माझे कर्तव्य आहे अर्जुना. तो भक्त माझ्यावर विश्वास ठेवून प्रपंच देखील करतो, परमार्थ देखील करतो, स्वस्थपणे जीवन जगतो. अशा दुर्मिळ, ज्ञानी, उत्कट भक्ताचे रक्षण करणे हे मी माझी सेवा समजतो अर्जुना. असे जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जो मनुष्य अकर्तुम भावाने, अकर्तृत्व भावाने त्याचे जीवन जगेल, सर्व काही ईश्वराधीन आहे असे समजून प्रत्येक कर्म अर्जुनासारखे सर्वोत्तम प्रकारे करेल, त्याच्या मागे पुढे भगवंत तर असतोच, पण त्याचे गुरु देखील असतात. कारण हा सदाचारी मनुष्य भक्त, दुर्मिळ भक्त शांत असतो, समाधानी असतो, आनंदी असतो. आणि आपण आत्ताच पाहिले की सदाचारी मनुष्याचे पहिले लक्षण म्हणजे शांती, दुसरे म्हणजे क्षमाशीलपणा, तिसरे प्रसन्नता, चौथी समाधान, आनंद,
असे अनंत लक्षणे असतात, पण सदाचारी मनुष्याला बाह्यांगाने ओळखणे देखील तेवढेच कठीण जाते. कधी कधी शक्य आहे त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, शांतता, आनंद पाहून कदाचित ओळखता देखील येईल, पण कधी कधी ते कठीण देखील जाईल. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींना ओळखणे त्या काळात इतरांना कठीण गेले, संत एकनाथांना ओळखणे त्या काळात इतरांना कठीण गेले, समर्थ रामदासांना ते हयात असताना त्यांना ओळखणे इतरांना कठीण गेले. या सर्व संतांना जे ओळखले ते खरे भक्त होते, ते भगवंताचे भक्त होते, आणि या संतांच्या रूपामध्ये भगवंतच त्यांच्या समोर उभे आहेत असा भाव त्या काळातील भक्तांच्या, शिष्यांच्या मनामध्ये होता. त्यांनाच ते हे संत ओळखता आले. कारण संत म्हणजे शांतीची मूर्ती असतात, समाधानाची मूर्ती असतात, आनंदाची मूर्ती असतात. ज्याप्रमाणे ह्या संतांनी त्यांचे जीवन ह्या दृढ भावनेमध्ये व्यतीत केले की सर्व काही करता करविता तो भगवंत आहे, मला माझे कर्म मात्र चांगले करायचे आहे. आणि कर्म करताना कर्तृत्वाचा अभिमान माझ्या मनामध्ये चुकून देखील येऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक संतांनी केला. त्याच मार्गावर आजच्या अर्जुनाने, आजच्या सामान्य माणसाने देखील जावे, हीच अपेक्षा भगवान श्रीकृष्णांची आजच्या अर्जुनाकडून आहे ना. विद्या, वैभव, कला, धन, संपत्ती, संतती या सर्व गोष्टी मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या कलेप्रमाणे मिळणारच आहे, मिळतीलच. पण हे सर्व करत असताना मनुष्याला जर काही शांती देऊ शकत असेल तर ते म्हणजे अकर्तृम भाव, अकर्तृत्व भाव, निरपेक्षता, निरपेक्ष भाव. जो मनुष्य निरपेक्ष भावाने त्याचे कर्म करेल, एखादे कर्म कमी केले तर चालेल, पण कर्म करताना मात्र निरपेक्ष भाव हवा, मग तो मनुष्य अंतर्बाह्य शांत होईलच ना हो. निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे असे नकळतपणे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आणि जो मनुष्य शांत आहे त्याच्या मनाविरुद्ध देखील काही गोष्टी घडल्या तरी त्या गोष्टी तो शांतपणेच पाहत असतो. त्याच्या मनातील शांती कधीही ढळू देत नाही, त्याच्या जीवनामध्ये प्रमाद कधीही निर्माण करत नाही, आकांड तांडव कधीही निर्माण करत नाही. कारण त्याला असे वाटते की जर मी असे केले, प्रमाद केला, तर मी परमात्म्याच्या विरुद्ध माझे जीवन जगत आहे. जे काही माझ्या जीवनात होत आहे ते मी स्वीकारतो, त्याचा मी संपूर्णपणे 100% स्वीकार करतो. आणि जो मनुष्य स्वीकारतो तो मनुष्य परमात्म्याच्या प्रमाणे जीवन जगत आहे, परमात्म्याच्या इच्छेप्रमाणे, कृपेप्रमाणे जीवन जगत आहे, हा त्याचा अर्थ आहे. असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे वर्णन करतात. आणि तीच शिकवण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची देखील आहे. आपण सुरुवातीला पाहिले की बुद्धिजीवी प्राणी म्हणजे जो स्वतःचा उद्धार करत करत इतरांचा देखील कल्याण करण्याचा प्रयत्न करतो, इतरांच्या हितासाठी देखील झटण्याचा प्रयत्न करतो, तो मनुष्य बुद्धिजीवी आहे असे म्हणावे लागेल. ही व्याख्या आपण आजच्या सत्संगाच्या सुरुवातीलाच नक्की केली होती. मग आपल्या हिताकरता जगताना इतरांच्या हिताकरता, इतरांच्या उपयोगी पडणारा मनुष्य
म्हणजेच बुद्धिजीवी मनुष्य आहे. आणि अशा मनुष्याची देहबुद्धी शून्य झालेली असते. तो स्वतःच्या देहासाठी, स्वतःच्या शरीरासाठी कोणत्याही प्रकारचे कर्म करत बसत नाही, कारण त्याला माहित असते की माझ्या देहाची काळजी घेणारा बसलेला तो आहेच ना. ज्याप्रमाणे एखाद्या घरामध्ये लहान मुलाला खाऊचा डब्बा दिला तर तो लहान मुलगा आपल्या घरातील सर्व सदस्यांना, मोठ्यांना, अगदी आजोबापर्यंत, आजीपर्यंत तो खाऊचा डब्बा नेऊन देतो, त्यातील खाऊ प्रत्येकाला देतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य इतर मनुष्याच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करतो, त्या मनुष्याच्या, मानव समाजाच्या कुटुंब प्रमुखापर्यंत, म्हणजे त्या परमात्म्यापर्यंत ही बातमी जातेच ना हो, की हा मनुष्य स्वतः सोबत इतरांचाही उद्धार करण्याचा प्रयत्न करत आहे. हा खाऊ त्या कुटुंब प्रमुखापर्यंत, म्हणजे भगवंतापर्यंत जाईलच ना हो. म्हणून मनुष्याने स्वतःचे हित करत करत इतरांच्या हिताकरिता सुद्धा थोडेफार झटले तर त्याला बुद्धिजीवी प्राणी, सदाचारी, सद्बुद्धियुक्त, स्थिर बुद्धियुक्त मनुष्य म्हणू शकतो. असे संत ज्ञानेश्वर माऊली नकळतपणे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात हो. आणि जो ह्या मानव समाजाची, इतर प्राण्यांची, अगदी वृक्षांची, पाना फुलांची सेवा करतो, जो सजीवांची सेवा करतो, निर्जीवांची सेवा करतो, या सृष्टीची सेवा करण्याचा प्रयत्न करतो, तोच खरी भगवंताची सेवा करतो, असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. या सृष्टीची कोणत्या ना कोणत्या मार्गे सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. हे अनेक संतांनी देखील सांगितलेलेच आहे ना. आणि ही सेवा त्या परमात्म्यापर्यंत, भगवंतापर्यंत, भगवान श्रीकृष्णापर्यंत नक्कीच पोहोचते. प्रत्येक गुरूंनी हीच सेवा करायला सांगितलेली आहे. तू भगवंताचे नाम घे, स्वतःचा उद्धार कर आणि इतरांच्या हितासाठी पण थोडेफार झट. हे माझ्या गुरूंनी तर सांगितलेलेच आहे, पण प्रत्येक गुरूंनी हेच सांगितलेले आहे. पण मनुष्य स्वतःच्या संकटामध्ये, आव्हानामध्ये, अडचणीमध्ये इतका गुरफटलेला असतो की स्वतःलाच मदत करण्यामध्ये त्याचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. असा प्रश्न आज आपल्याला विचारावा लागेल. ज्याप्रमाणे एखादा बालक शाळेत जातो, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टर, इंजिनियर, CA, CS, आर्किटेक्ट अशा विविध प्रकारच्या नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो, तेव्हा प्रत्येक स्तरावर 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन या प्रत्येक स्तरावर त्याला परीक्षा द्यावी लागते ना हो. मग जीवनाचा हा कोर्स करताना विविध ठिकाणी या मनुष्याला परीक्षा द्यावी लागणार नाही का हो? आणि ही परीक्षा घेणारा आहे तरी कोण? हा परीक्षक, निरीक्षक, संहारक, काळजीवाहक कोण आहे? तो भगवंत आहे ना. या जीवनाचा कोर्स, या जीवनामध्ये PhD करताना परीक्षा घेणारा तो भगवंत आहे हो. एवढे जरी स्मरण ठेवले तरी मनुष्य शांतीपूर्ण जीवन जगू शकतो.
फक्त अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची नाही असे कधी होते का? मग ही आव्हाने, ही संकटे, ही अडचणी, वेगवेगळ्या परिस्थिती म्हणजे भगवंताने आपल्यासाठी निर्माण केलेली परीक्षाच आहे हो. एवढा साधा भाव जरी आपण ठेवला तरी आपली बुद्धी स्थिर होईल आणि मग आपण बुद्धिजीवी प्राण्यासारखे जगू शकू. स्वतःच्या अडचणी तर दूर करूच, पण इतरांच्या अडचणी सुद्धा दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तरी करू.